नमस्कार. युसेन न्यूजच्या अमरावती बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांची सुरुवात करूया, पण त्याआधी पाहूयात ठळक घडामोडी. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात. भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला मागून धडक, तिघांचा जागीच मृत्यू. गुरुवारी पहाटे 5ची घटना. तळेगाव दशासर इथं घडला अपघात. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता. प्रकल्पग्रस्त भल्या पहाटे बँक वॉटर परिसरात झाले दाखल. मागण्यांचा गांभीर्यानं विचार न झाल्यास जलसमाधीचा दिला इशारा. आणि प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल. अपघात टाळण्यासाठी अमरावतीतील उड्डाणपूल राहणार बंद. नागरिकांनी या निर्णयाची नोंद घेण्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं आवाहन. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या बसनं कंटेनरला मागून धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याअंतर्गत गणोना शिवणी गावाजवळ हा अपघात घडला. चालकाला डुलकी आल्यानं हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्र ट्रॅव्हल्सची बस अहमदाबादहून रायपूरला जात होती. दरम्यान गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास समृद्धी महामार्गावरून अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याअंतर्गत गगोना शिवणी दरम्यान असलेल्या चॅनल क्रमांक 128 वर येताच बसनं आपल्या समोर असलेल्या ट्रेलरला जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला, तर अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासात चालकाला डुलकी आल्यानं हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार भल्या पहाटे जलसमाधी घेण्यासाठी धरणपात्रात आंदोलक दाखल झाल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली. अप्पर वर्धा धरणाच्या बॅक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी, भूताबर्डी या ठिकाणी जलसमाधी घेण्याकरता आंदोलक पोहोचले. हे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी. सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 25 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी. ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावं. या सर्व मागण्यांची शासनाकडून पूर्तता न झाल्यास शासनाच्या आणि प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे 251 दिवसांपासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच आहे. त्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे हे सर्व आंदोलक अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात जलसमाधी घेणार असे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शहाणे यांनी सांगितलं. सदरच्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आमचा संयम संपला. कालपर्यंत 15 दिवसाची मुदत तुम्ही मागितली होती, आम्ही दिली. आज 16वा दिवस आहे. आज आम्ही इथं जलसमाधी घ्यायला बसलेलो आहोत. आमचं वारंवार जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाला सहकार्य लाभलेलं आहे आणि आताही आम्ही सहकार्याच्याच भूमिकेत आहोत. येत्या 2 दिवसात उपमुख्यमंत्री महोदयांचे अमरावती जिल्ह्यात आणि पालकमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्यात दौरा आहे. त्याचवेळी जर आम्हाला परिपूर्ण बैठक जर दिली नाही तर 28 तारखेला किंवा 27 तारखेच्या सायंकाळपासून आम्ही जलसमाधी इथं घेऊ आणि आम्हाला जर जोरजबरदस्ती करून इथून न्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सहकार्याच्या भूमिकेत राहणार नाही. आम्हाला चारही बाजूनं पाणी आहे. आम्ही या पाण्यात कुठेही जाऊन आमची जलसमाधी घेऊ शकतो. तत्पूर्वी आम्हाला जर यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं, पण त्याही परिपूर्ण बैठकीचं निमंत्रण दिलं तरच आम्ही इथून जाऊ, अन्यथा आम्ही जाणार नाही. प्रजासत्ताक दिनी रस्त्यांवरील वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अमरावती शहरातील सर्व उड्डाणपुलं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अमरावती शहरातील सर्व हलक्या आणि जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 33(1)(ब) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश निर्गमित केला आहे. शुक्रवारी सकाळी 6 ते रात्री 12 दरम्यान शहरातील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद राहतील. त्यात मालवाहू, हलकी आणि जड वाहने यांना शहरात सर्व बाजूने प्रवेश बंदी राहील. शहरातील उड्डाण पूल, गाडगेनगर समाधी मंदिरापासून ते जिल्हा स्टेडियम येथील उड्डाण पूल, इरविन चौक ते राजापेठ पोलीस ठाणे, कुथे हॉस्पिटल ते नांदा मार्केट आणि कुशल ऑटोकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून 26 जानेवारी 2024 च्या सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी पकडलेला कुख्यात चोर संतोष बोबडे यांना 5.5 लाख रुपये किमतीच्या 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात याची विक्री करण्यात आली होती. पोलिसांनी चोरीच्या सर्व 11 दुचाकी जप्त केल्या. संतोष देवराव बोबडे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. कोतवाली ठाण्यातील डीबी स्क्वॉडचे प्रमुख ASI रंगराव जाधव यांनी त्यांच्या पथकातील कर्मचारी मलिक अहमद, आशिष इंगळेकर, प्रमोद हरणे, पंकज अंभोरे, आनंद जाधव यांनी 21 जानेवारीला कॉटन मार्केट चौकातून संतोष बोबडेला संशयाच्या आधारावर अटक केली. परंतु चौकशी दरम्यान त्याच्याकडून दुचाकी चोरीचे घबाड निघाले. त्यानंतर पोलीस संतोषच्या कुरुम येथील घरातून 6 आणि उर्वरित ग्रामीण भागातून लोकांना विकलेल्या 17 दुचाकी जप्त केल्या. कोतवाली पोलिसांनी PCR मध्ये असलेल्या संतोषची दिमागदार पद्धतीनं चौकशी केली असता त्यानं अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात 11 दुचाकी विकल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी त्याला 2 दिवस फिरवून त्या दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे पोलिसांनी आतापर्यंत संतोषकडून 12,50,000 रुपयांच्या 28 दुचाकी जप्त केल्या आहे. 2 दिवसापूर्वी नाईटला असणारे बीट मार्शल यांना एक संशयित इसम आढळला. तो इसमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली. ह्या डिव्हिजनचे ACP बचाडे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाकसे साहेब, PI विलेकर, त्यांची संपूर्ण DBचे अधिकारी आणि टीम ह्या आरोपीला विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडे सुमारे 28 गाड्या, 2 व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्या चोरी केलेल्या आहेत आणि त्या इतर ठिकाणी विकलेल्या आहेत. त्याची स्पेशल मोडस अशी आहे की हा मास्टर कीने गाड्या चोरी करायचा, हँडल लॉक काढणे किंवा गाडी सुरू करणे आणि ह्या गाड्या तो ग्रामीण भागामध्ये विकायचा आणि स्पेशली विकल्यानंतर शेतकऱ्यांना ह्या गाड्या विकायचा. विकल्यानंतर स्पेशली त्यांना सांगितलं जायचं की ह्या गाड्या सिटीमध्ये घेऊन जाऊ नका तुम्ही आणि मी फायनान्सचं काम करतो. अशा पद्धतीने त्याने गाड्या विकलेल्या आहेत. 30 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि एकूण 28 गाड्या या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास, अधिक तपास पोस्टेचे अधिकारी करत आहेत. अजून काही गाड्या ह्यामध्ये निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात चांदूर बाजार तहसीलच्या बहिरम इथं कापूस दिंडी काढण्यात आली. यावेळी 1975 मध्ये बहिरम येथील कापूस आंदोलनादरम्यान पोलीस गोळीबारात शहीद झालेले पारुट येथील शेतकरी विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परराज्यात कापूस विकण्यासाठी बंदी होती, ती बंदी उठवावी यासाठी 24 जानेवारी 1975 रोजी चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम इथं झालेल्या सत्याग्रह आंदोलनाला हिंसक वळण लागलं. इथं पोलिसांनी शेतकऱ्यांवर अमानुष गोळीबार केला. या गोळीबारात रामापूर पथरोळ येथील शेतकरी विठ्ठल दुतोंडे हे शहीद झाले, तर अनेक शेतकरी जखमी झाले. या धगधगत्या शेतकरी आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी दरवर्षी 24 जानेवारीला या सत्याग्रहातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी दरवर्षी शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात येतं. 49 वर्षांपूर्वीच्या आंदोलनात दादासाहेब हावरे, भाऊ सावळे, शंकर बोबडे यांनी नेतृत्व करून शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आणि पिकाला भाव मिळावा यासाठी हजारो शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सहभाग नोंदविला. परंतु त्यावेळी सरकारला पाझर फुटला नाही. 49 वर्षांनंतरही शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थेच आहे. त्या आंदोलनाची धग आजही शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. यावर्षी या परिषदेचे नेतृत्व शेतकरी महिलांनी करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. यात परिसरातील शेकडो महिला शेतकऱ्यांसह पुरुषांनी उपस्थिती दर्शविली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम
49वा स्मृती दिन बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीच्या वतीनं सामूहिक श्रद्धांजली देऊन साजरा करण्यात आला. 1975 रोजी या अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रणसंग्राम या बहिरम इथे झाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी. आज 24 जानेवारी 2024 आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्या आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नेतृत्व केलं, ज्या शेतकरी नेतृत्व केलं असे दादासाहेब हावरे, स्वर्गीय भाऊसाहेब साबळे, स्वर्गीय शंकरराव बोबडे, स्वर्गीय वामनराव खलोकार, स्वर्गीय मामराजी खंडेलवाल, स्वर्गीय केशरबाई सिक्की आणि जे शेतकरी SP सुधीर कुमारच्या गोळीबारानं मरण पावले असे स्वर्गीय विठ्ठलराव दुतोंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. आजचा हा श्रद्धांजली सभेचं आयोजन यासाठी आहे, येणाऱ्या भविष्यामधल्या नवीन उमद्या शेतकऱ्यांनी आपल्या न्यायासाठी लढाई लढलं पाहिजे. हे आंदोलन बहिरमचं आंदोलन येणाऱ्या नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आंदोलन असावं. आणि कोणतंही सरकार असो, हे प्रत्येक सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असते, व्यापारी धार्जिणे सरकार असते आणि शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या प्रबळपणे प्रखरपणे विरोध करून आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे. हा त्यामागचा दृष्टिकोन आमचा आहे. आणि त्या काळामध्ये 1975 साली त्या 1400 ते 1500 बैलबंड्या घेऊन शेतकरी इथं आले होते. अशा शेतकरीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित करून आम्ही नव्या पिढीला ऊर्जा देण्याचं काम या माध्यमातून करतो आहोत. हेच या निमित्तानं आम्ही त्या प्रकारचं आयोजन आहे. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा USN न्यूज. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. मात्र अमरावती जिल्ह्यात 7,845 शेतकऱ्यांचं अनुदान KYC मध्ये अडकलं आहे. या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. केंद्र सरकारकडून 2019 मध्ये PM किसान सन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये अनुदान सुरू झालं आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना वर्षातून 4 महिन्यात 3 टप्प्यात 2,000 रुपयांप्रमाणे दिलं जातं. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 15 ते 16 टप्प्यात हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे. जिल्ह्यात याकरता 2,79,458 शेतकरी पात्र करण्यात आले असताना यातील 2,71,613 शेतकऱ्यांची KYC पूर्ण झाली आहे. तर 7,845 शेतकऱ्यांचे KYC अद्यापही पूर्ण झाले नाही आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे. शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वाधिक 792 शेतकऱ्यांचे KYC प्रलंबित आहेत. त्यापाठोपाठ भातकुली तालुक्यातील 868, दर्यापूर 840, अंजनगाव सुर्जी 837, चिखलदरा 718, धामणगाव रेल्वे 706, अचलपूर 369, अमरावती 299, चांदूर रेल्वे 346, चांदूर बाजार 495, धारणी 168, मोर्शी 430, तिवसा 359 आणि वरुड तालुक्यातील 438 शेतकऱ्यांचे KYC प्रलंबित आहेत. मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवारी अमरावती जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात आली. पुढे देखील प्रशासनातर्फे जिल्ह्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. देशात नागरिक म्हणून प्रत्येकानं मतदानाचा हक्क प्राधान्यानं बजावल्यास सक्षम लोकशाहीची निर्मिती होऊ शकते. या उद्देशानं भारत निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो आणि या निमित्तानं मतदानाप्रती जनजागृती केली जाते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. युवा मतदारांना मतदानासाठी प्रभावित करण्यासाठी विविध उपाय प्रशासनामार्फत केले जात आहेत. मतदारांनी भविष्यात निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास मतदानासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. गुरुवारी सकाळी अमरावती शहरात विविध महाविद्यालयातल्या युवक युवतींनी रॅली काढत जनजागृती केली. निर्भय होऊन मतदान करू, निर्भय होऊन मतदान करू.
अखिल भारतीय मजदूर युनियन संघटना लाल बावट्यातर्फे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय मजदूर युनियन संघटना लाल बावट्यानं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतमजूर आणि बांधकाम कामगारांना काम देण्यात यावं, मजुरांना पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. तसंच गोरगरिबांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्याच्या वायगाव इथं तहसीलस्तरीय प्राथमिक शाळा क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलं. शाळा आणि विद्यार्थ्यांकरिता लागणारी शैक्षणिक आणि भौतिक सुविधा याकरिता आणि शाळा दुरुस्तीकरिता लागणारी मदत देणार असल्याचं मनोगत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे. ते भातकुली तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाच्या वायगाव इथं उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा क्रीडा महोत्सव 24 आणि 25 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वायगावचे सरपंच शांताबाई गेडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वायगाव शाळेच्या मुलांनी सुमधुर स्वागत गीत सादर केलं. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिवणी बुद्रुक वाकी रायपूर म्हैसापूर वायगाव यांनी उत्कृष्ट निदर्शन सादर केलं. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथं मनसेतर्फे आयोजित कबड्डी सामन्यांचं उद्घाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला मनसे नेते पप्पू पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्थानिक ज्येष्ठ नागरिक दिगंबर तायडे यांनी कारसेवकांना शुभेच्छा दिल्या. गौरव बांते यांच्या प्रत्येक उपक्रमाला माझा पाठिंबा असतो. त्याचप्रमाणे त्यांनी सुचवलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी मागे हटणार नाही, अशी ग्वाही आमदार रवी राणा यांनी दिली. स्पर्धेचे आयोजक तथा बडनेरा शहराध्यक्ष गौरव बांते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शहरातील विकास कामांचा पाठपुरावा करण्यासह खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असं आश्वासन गौरव बांते यांनी केलं. मनसे नेते पप्पू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र बारापात्रे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी व्यासपीठावर अजय जयस्वाल, मनसेचे पदाधिकारी प्रवीण डांगे, धीरज दायवाडी, हर्षल ठाकरे आदींची उपस्थिती होती. बातमीपत्रात पाहूया ठळक घडामोडी. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात. भरधाव ट्रॅव्हल्स बसची कंटेनरला मागून धडक, तिघांचा जागीच मृत्यू. गुरुवारी पहाटे 5ची घटना. तळेगाव दशासर इथं घडला अपघात. अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता. प्रकल्पग्रस्त भल्या पहाटे बँक वॉटर परिसरात झाले दाखल. मागण्यांचा गांभीर्यानं विचार न झाल्यास जलसमाधीचा दिला इशारा. आणि प्रजासत्ताक दिनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल. अपघात टाळण्यासाठी अमरावतीतील उड्डाणपूल राहणार बंद. नागरिकांनी या निर्णयाची नोंद घेण्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं आवाहन.
बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.